चला आता आवरलंय आणि आता आपण निघालोय बाहेर फिरायला. तर कुठं चाललंय आता बघा तुम्ही. हर्षू काय चाललंय? नमस्कार, मी सारिका. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या मनाजवळच्या जागी, ते म्हणजे आमच्या नाशिकची शान गोदावरी नदीकाठी. हा व्हिडिओ 3 वर्षापूर्वीचा आहे, जेव्हा आम्ही संपूर्ण फॅमिलीसोबत छान फिरायला गेलो होतो. आठवण आजही ताजीच आहे. गोदावरीची ओळख म्हणजे गोदावरी रिव्हरला दक्षिण गंगा असेही म्हणतात. ती उगम पावते त्र्यंबकेश्वर टेम्पल येथून. नाशिक शहरासाठी ही नदी फक्त पाणी नाही तर भावना आहे, संस्कृती आहे आणि परंपरा सुद्धा आहे. इथेच दर 12 वर्षांनी भव्य असा कुंभमेळा भरतो. लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतात. त्या शांत पाण्याकडे बघताना मन खूप प्रसन्न होतं, जणू काही सगळा ताण वाहूनच गेला. घाटावरची आरती, मंदिरातील घंटानाद, तो अनुभव शब्दात सांगता येणं कठीण आहे. तो अनुभव आल्याच हवा. गोदावरी काठावर अनेक मंदिरे आहेत. इथे स्नान केल्याने पापक्षालन होते अशी श्रद्धा आहे. नाशिककरांसाठी तर गोदावरी म्हणजे घरच्यासारखीच आपली संस्कृती आणि अभिमान. मी स्वतः नाशिकची असल्याचा मला अभिमान आहे. त्या दिवशी पुन्हा तो जाणवला. गोदावरी दर्शन झाल्यानंतर आम्ही एक छोटी पण खूप मोठी गोष्ट केली, ती म्हणजे गोसेवा, गायीची सेवा. भारतीय संस्कृतीत गायीला गोमाता म्हटलं जातं. गायीची सेवा म्हणजे केवळ जनावराला खाऊ घालणं नाही, तर ती एक श्रद्धा, एक कृतज्ञता आहे. आम्ही गायीला चारा आणि थोडं गूळ दिलं. मुलांनाही सांगितलं की सेवा म्हणजे काय. त्या निरागस डोळ्यांकडे बघताना मन खूप शांत झालं. असं वाटलं की खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. माझ्या मते जेव्हा आपण निसर्ग, प्राणी आणि नदी यांचा सन्मान करतो तेव्हा जीवनात खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. गायीची सेवा केली की मनाला वेगळीच शांती मिळते. हे शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवावं लागतं. आज तब्बल 3 वर्षानंतर हा व्हिडिओ बघताना कळलं की आठवणी किती मौल्यवान असतात. आपण कामात, धावपळीत अडकतो, पण अशा छोट्या सहली मनाला नवसंजीवनी देतात. सायंकाळचा तो प्रसन्न वारा, मंद घंटानाद, घाटावरची शांतता, फॅमिलीसोबत केलेला तो साधा पण मनाला समाधान देणारं फिरणं. कधीकधी महागड्या सहलींपेक्षा अशी साधी क्षण जास्त खास असतात. गोदावरी रिव्हर ही केवळ नदी नाही, ती आपल्या नाशिकची ओळख आहे. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. नाशिकमधील रामकुंड घाट मंदिर परिसरात हे सगळं गोदावरीमुळे पवित्र आणि प्रसिद्ध आहे. कुंभमेळा सुद्धा इथेच भरतो, जिथे लाखो भाविक स्नानासाठी येतात. त्या दिवशी आम्ही सगळे घाटावर बसलो होतो. मुलांचे हसणे, मोठ्यांचा आशीर्वाद, शांत आणि वाहणारी गोदावरी, मनात एकच भावना, कृतज्ञता. फॅमिलीसोबत घडलेला हा वेळ खरा खजिना असतो. मोबाईल, काम, ताण यापासून थोडा वेळ दूर जाऊन निसर्गात मन शांत करणे किती गरजेचे आहे हे त्या दिवशी जाणवलं. 3 वर्षापूर्वीचा तो दिवस आज व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी येतं. कारण वेळ परत येत नाही, पण आठवणी कायम राहतात. नाशिकची माती, गोदावरीचा वारा, परिसरातील घंटानाद हे सगळं आपल्या मनाशी कायमच जोडलेलं असतं. आपल्या शहराचा, आपल्या परंपरेचा अभिमान बाळगा. फॅमिलीसोबत वेळ घाला आणि निसर्गाची काळजी घ्या. कारण गोदावरी आपली आहे, तिचं स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे. जर तुम्ही नाशिकचे असाल किंवा गोदावरीवर गेले असाल तर कमेंटमध्ये गोदावरी असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आठवणींसोबत.